श्रावण मास विशेष श्रावण सोमवारची खरी व्रतकथा. भगवान महादेवांनी एका ब्राह्मणाच्या पुत्राला दिले जीवनदान. ही व्रतकथा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण ऐकणार आहोत श्रावण सोमवारची एक अत्यंत श्रद्धापूर्ण आणि भावस्पर्शी व्रतकथा, ज्यात भगवान महादेव आपल्या भक्ताच्या मृत पुत्राला जीवदान देतात. ही कथा आपल्याला भक्ती, श्रद्धा, संयम आणि भगवान शंकरांवरील अढळ विश्वासाचे महत्त्व सांगते. चला तर मग भक्तिभावाने कथा ऐकूया. हर हर महादेव. प्राचीन काळी एका गावामध्ये एक सदाचारी, धार्मिक आणि अत्यंत शिवभक्त ब्राह्मण राहत होता. तो भगवान महादेवांचा निस्सीम भक्त होता. त्याच्या दिवसाची सुरुवात भगवान शंकराच्या स्मरणाने होत असे आणि दिवसाचा शेवटही महादेवाचे नामस्मरण करूनच होत असे. तो दररोज शिवलिंगावर जल अर्पण करत असे, बेलपत्र वाहत असे आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत असे. श्रावण महिना आला की त्याची भक्ती आणखी वाढत असे. तो भगवान शंकरावर अत्यंत प्रेम व भक्ती करत होता. श्रावणातील प्रत्येक सोमवारी तो पहाटे उठून स्नान करीत असे. स्वच्छ वस्त्र परिधान करून महादेवाच्या मंदिरात जात व शिवलिंगावर दूध, जल आणि बेलपत्र अर्पण करून मनोभावे तो पूजा करत असे. ब्राह्मण हा भगवान शिवाचा प्रिय भक्त होता व त्याच्या मनात एकच श्रद्धा होती, महादेव माझे रक्षण करतील आणि माझे कुटुंबाचेही रक्षण करतील. हा त्याच्या मनात एकच श्रद्धा होती. त्यामुळे तो भगवान शंकरावर अतिशय श्रद्धेने, भक्तिभावाने पूजा करत असे व तो प्रत्येक सोमवारी पूजा करतो. त्या ब्राह्मणाला एक मुलगा होता. तो मुलगा अत्यंत गुणी, नम्र, संस्कारी आणि आईवडिलांचा आज्ञाधारक होता. तो देखील भगवान शंकराची भक्ती करत असे आणि आईवडिलांसाठी तो त्यांच्या जीवनाचा आधार होता. परंतु त्या मुलाच्या आयुष्याबाबत नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं. त्या मुलाच्या जन्मकुंडलीत अल्पायुष्याचा योग असल्याचे सांगितले गेले होते. हे समजल्यानंतर ब्राह्मणाच्या मनाला फार मोठा धक्का बसला होता, पण त्याची भगवान शंकरांवर खूप निष्ठा होती. त्याला सतत एकच चिंता वाटू लागली, माझ्या मुलाला काही झाले तर मी कसे जगणार. पण त्याने निराश होण्याऐवजी महादेवांच्या चरणी स्वतःला समर्पित केले. तो म्हणाला, देवा, माझ्या मुलाच्या आयुष्यावर संकट असेल तर ते संकट माझ्यावर घे, पण माझ्या मुलाचे रक्षण कर, असा तो म्हणत असे. ब्राह्मणाने श्रावण सोमवारचे व्रत अधिक श्रद्धेने सुरू केले. प्रत्येक सोमवारी पहाटे उठून तो स्नान करीत असे. त्यानंतर घरातील देवपूजा करून भगवान शिवाचे ध्यान करीत असे व भगवान शंकराची पूजा करीत असे. तो अत्यंत मनोभावे भगवान शंकराची पूजा करत होता. शिवलिंगावर जल अर्पण करून तो म्हणत असे, ओम नमः शिवाय. त्यानंतर बेलपत्र, फुले आणि नैवेद्य अर्पण करून महादेवाची आरती करीत असे. दिवसभर तो शक्य तितका संयम पाळत असे आणि महादेवाचे नामस्मरण करत असे. त्याच्या मनात एक विश्वास होता, माझा महादेव माझ्या भक्ताची हाक नक्कीच ऐकेल. व काही दिवसांनी ब्राह्मणाच्या मुलाच्या विवाहाची वेळ आली. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. सगळीकडे आनंदी आनंद होता आणि नातेवाईक येऊ लागले. घर सजवले होते. विवाहाची तयारी सुरू झालेली होती. परंतु अचानक मुलाची प्रकृती बिघडली. त्याला तीव्र आजार झाला. आई वडील चिंतित पडले. औषधोपचार करण्यात आले, देवाची प्रार्थना करण्यात आली, पण मुलाची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली व आई रडत होती. वडील महादेवाचे नामस्मरण करीत होते आणि काही वेळातच मुलाने प्राण सोडले. घरामध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले. आई वडिलांचा आक्रोश सुरू झाला. परंतु त्या ब्राह्मणाने महादेवावरील श्रद्धा सोडली नाही. ब्राह्मण आपल्या मृत झालेल्या मुलाला घेऊन भगवान शंकराच्या मंदिरात गेला. त्याने मुलाला शिवलिंगासमोर ठेवले. डोळ्यात अश्रू होते. हात जोडून तो महादेवांना म्हणाला की, महादेव, माझ्या मुलाला तुम्ही, हे भोलेनाथ, तुम्ही माझे आराध्य दैवत आहात.
माझे सर्वस्व तुम्हीच आहात. माझ्याकडे आता काहीही उरले नाही. माझा मुलगा तुमच्या चरणी अर्पण केला आहे. असा ब्राह्मण महादेवांना म्हणाला व तो पुढे म्हणाला की महादेव देवा, जर माझ्या भक्तीत सामर्थ्य असेल, माझ्या समोरच्या व्रतात श्रद्धा असेल आणि माझी पूजा तुम्हाला मान्य असेल तर माझ्या मुलाला जीवदान द्या. आई देखील महादेवाच्या चरणी रडत प्रार्थना करू लागली. मंदिरात ओम नमः शिवायचा जल्लोष होऊ लागला व सगळेच प्रार्थना करू लागले. ओम नमः शिवायचा जप करू लागले. भक्ताची आर्त हाक भगवान महादेवाने ऐकली. ब्राह्मणाची अढळ श्रद्धा, त्याची भक्ती आणि त्याची महादेवावरील विश्वास पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. महादेवाने भक्तांना दर्शन दिले. ब्राह्मणाने महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मुलासाठी प्रार्थना केली. महादेवांनी भक्ताला आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कृपेने त्या मृत पुत्रामध्ये पुन्हा प्राण आले. काही वेळाने मुलाने डोळे उघडले. आई-वडिलांनी आपल्या मुलाला पुन्हा जिवंत पाहून विश्वासच बसत नव्हता. ते खूप खुश झाले होते. त्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. ते महादेवाच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण हे अश्रू दुःखाचे नव्हे तर आनंदाचे होते. ब्राह्मण म्हणाला, हे महादेवा, तुमची कृपा अपरंपार आहे. तुम्ही माझ्या भक्तीची लाज राखली आहे. या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धा सोडू नये. भगवान शंकर हे भक्तवत्सल्य आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो. श्रावण सोमवारचे व्रत केवळ उपवास करण्यापुरतेच मर्यादित नाही. मन शुद्ध ठेवणे, चांगले आचरण करणे, शिवनामस्मरण करणे आणि भक्तिभावाने महादेवाची पूजा करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून ओम नमः शिवाय हा मंत्र श्रद्धेने जपल्याने मनाला शांती आणि सकारात्मकता मिळते, अशी धार्मिक भावना आहे. म्हणून या पवित्र श्रावण मासात सर्वांनी महादेवाची भक्तिभावाने पूजा करा.